36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. तिवसा तालुक्यातील मोझरी येथील बस स्थानकावरून एका महिलेच्या बॅगमधून 7,000 रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. ही घटना बुधवार दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी दुपारच्या सुमारास 3 वाजेच्या दरम्यान घडली आहे. महिलेचं नाव दुर्गा शरद ओसोडे, वय वर्ष 50, राहणार शेंदूरजणा बाजार, तालुका तिवसा असं असून ती महिला मोझरी बस स्थानकावरून बसमध्ये प्रवास करून तिवसा पंचवटी चौकामध्ये उतरली. त्यानंतर शेंदूरजणा बाजारला आपल्या घरी गेल्यावर त्यांच्या हँडबॅगची चेन उघडलेली दिसली आणि रोख रक्कम 7,000 रुपये आणि घरच्यांचे आधार कार्ड कागदपत्रे सुद्धा लंपास करण्यात आले. या घटनेची माहिती स्वतः महिलेने मोझरी बस स्थानकावर दुसऱ्या दिवशी गुरुवारी 8 जानेवारी 2026ला 11 वाजता मोझरी येथे दुकानात वस्तू घेण्याकरिता आली तेव्हा पैसे चोरीला गेल्याची माहिती दिली. अशा प्रकारचे बस स्थानकावरून गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून तिवसा बस स्थानक परिसरामध्ये आणि मोझरी बस स्थानकावरून खूप महिलांचे बसमध्ये चढताना उतरताना गर्दीमध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम वारंवार चोरीला गेल्याच्या महिलांच्या तक्रारी आहेत. अमरावती नागपूर महामार्गावरील बस स्थानकावर बसमध्ये प्रवास करताना चोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. सांगा तुमचं नाव. दुर्गा शरदराव आसोडे. काय झालं तुमच्याबरोबर? माझ्याजवळ पैसे होते सर, 7,000 रुपये, हां पासपोर्ट होते, आधार कार्ड होतं. हां ते माझ्या पर्समधून काढून घेतली. घरी गेल्यावर होतीच नाही पर्समध्ये ते. गुरुकुंज मोझरीमध्ये आल्यानंतर हो बसमधूनच गेले काय? हो, पंचवटीवर उतरली. घरी गेल्याच्या नंतर पाहिजे तर काहीच त्या पर्समध्ये काहीच नव्हतं. हो का? किती हजार रुपये होते असे? 7,000 रुपये होते. आणि सोबत काय वस्तू गेले? पासपोर्ट होते 12 आणि आधार कार्ड होतं. हो का? मग याची तक्रार तुम्ही नोंदवली नाही? नाही. बसचं माहीत नाही तुम्हाला? अमरावती जाणारी बस होती? नागपूर जाणारी बस होती. नागपूर जाणारी बस होती. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.